नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. MH B.Ed CET 2026 संदर्भात प्रॉपर मार्गदर्शन आपल्या चॅनलवरती केलं जातं. तर परीक्षेला जाण्यापूर्वी आपण महत्त्वाचा प्रश्न सराव आता घेत आहोत. तर चला तर वेळ न घालवता आजच्या नव्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, वर्गातील अध्ययनासाठी सर्वात अनुकूल वातावरण कोणते? एक आहे शिस्तप्रिय, लोकशाहीवादी, शांत आणि खेळकर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, लोकशाहीवादी. कारण का विद्यार्थी स्वतंत्रपणे यामध्ये वर्गात आपली मते मांडू शकतात आणि शिक्षकांसोबत संवाद साधू शकतात आणि अशा वातावरणात अध्ययन अधिक प्रभावी होते. म्हणून ऑप्शन क्रमांक ब हे अचूक उत्तर आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, प्रयत्न प्रमाद. लक्षात घ्या, थेरी आहे ट्रायल अँड एरर. उपपत्ती कोणाची आहे? पॅवलाव, थॉर्नडाईक, स्किनर आणि कोहलर. तर यामध्ये अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, थॉर्नडाईक. तर एडवर्ड थॉर्नडाईक यांनी मांजरावर प्रयोग करून प्रयत्न प्रमाद ही उपपत्ती मांडलेली आहे. तर लक्षात घ्या, प्रयत्न प्रमाद म्हणजेच लक्षात घ्या प्रयत्नांतून शिकणे याला म्हणतात प्रयत्न प्रमाद. म्हणजेच लक्षात घ्या ही उपपत्ती जी थेरी आहे ती थॉर्नडाईक यांनी मांडलेली आहे. शिक्षकांनी वर्गात अध्यापन करताना कशाचा वापर केला पाहिजे? फक्त व्याख्यान, पाठ्यपुस्तक, अध्यापन साधने, गृहपाठ. तर सगळ्यांनाच याचं उत्तर जमेल. तर अध्यापन साधने जर वापर आपण यांचा केला तर आपलं अध्यापन प्रभावी होतं, विद्यार्थ्यांना आकलन देखील होतं. म्हणून अध्यापन साधने वर्गात अध्यापन करतेवेळी वापरणे गरजेचं आहे. प्रश्न चौथा, प्रभावी अध्यापनाचा मुख्य निकष कोणता? हजेरी, विद्यार्थ्याच्या वर्तनातील बदल, शिक्षकाचा पेहराव, वेळ. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की विद्यार्थ्याच्या वर्तनामधील बदल होणे हाच प्रभावी अध्ययनाचा मुख्य हेतू आहे. कारण का शिक्षण हे वर्तनामध्ये बदल अपेक्षित असतात, की शिक्षण हे वर्तनामध्ये अपेक्षित बदल घडवून आणण्यासाठी असते. निकाल किंवा हजेरीपेक्षा विद्यार्थ्याला काय समजते हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्या वर्तनामध्ये कोणती सुधारणा झाली यामुळे अध्यापन प्रभावी कसं झालं हे विद्यार्थ्यांच्या वर्तनातील बदलावरून आपल्याला कळतं. प्रश्न पाचवा, बालक हा मातीचा गोळा आहे असे कोणी म्हटलं आहे? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. बालक हा जो मातीचा गोळा आहे तर याच्यामध्ये प्लेटो, रुसो, फ्रोबेल किंवा गांधीजी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक लक्षात घ्या या ठिकाणी दिलेला आहे क, फ्रोबेल. तर याने बालक हा मातीचा गोळा आहे असं म्हटलेलं आहे. ज्यांनी सुरुवात केलं तर फ्रोबेल यांना किंडर गार्डनचे जनक देखील म्हटलं जातं. तर यांनी किंडर गार्डनची सुरुवात केली आणि त्यांनी बालकाला मातीचा गोळा म्हटलेला आहे, ज्याला शिक्षक आपल्या कौशल्याने आकार देतो आणि म्हणून बालक हा मातीचा गोळा आहे असं फ्रोबेल यांनी म्हटलेलं आहे. ऑप्शन क्रमांक क हे अचूक उत्तर आहे. प्रश्न सहावा, संगणकाद्वारे शिक्षण देण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? एक ई-लर्निंग, CAI, दूरशिक्षण, सर्व. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक 6 आहे. तर संगणकाद्वारे जे शिक्षण दिलं जातं त्याला ई-लर्निंग देखील म्हटलं जातं. त्यानंतर CAI देखील म्हटलं जातं आणि दूरशिक्षण देखील संगणकाद्वारे दिलं जातं. म्हणून हे सर्व ऑप्शन बरोबर आहेत. प्रश्न 7, फळा हे कोणते साधन आहे? आपण यापूर्वी देखील सराव घेतला होता. याच्यामध्ये श्राव्य म्हणजे आवाज येणे, फळ्याद्वारे आवाज येतो का? तर नाही. दृक म्हणजे पाहणे, तर हे बरोबर आहे. दृक श्राव्य म्हणजे पाहणे आणि ऐकणे, याच्यामध्ये दृक आहे, श्राव्य नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक क चुकीचा आहे. ड देखील चुकीचा आहे. त्यामुळे फळा हे दृक साधन आहे. ऑप्शन क्रमांक ब हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. याच्यामध्ये 8वा प्रश्न आहे, सूक्ष्म अध्यापन याला म्हणतात. मायक्रो टीचिंग हे प्रामुख्याने कशासाठी वापरलं जातं? तर याच्यामध्ये विषय ज्ञान, कौशल्य विकास, निकाल आणि शिस्त. तर 8वा जो प्रश्न आहे तर लक्षात घ्या, सूक्ष्म अध्यापन लक्षात घ्या ज्यावेळी B.Ed किंवा D.Ed तुम्ही करत असता तर त्याच्या सुरुवातीला मायक्रो टीचिंग घेतलं जातं आणि याच्यामध्ये कौशल्य आहेत ती कौशल्य शिकवली जातात आणि म्हणून यामध्ये कौशल्य विकास हा ऑप्शन करेक्ट आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ब ही अचूक हा पर्याय आहे. सर्वप्रथम डेमो मायक्रो टीचिंगचे डेमो होतात आणि त्याच्यानंतर जो विषय आहे तो शिकवला जातो याला म्हणतात सूक्ष्म अध्यापन. तर या ऑप्शन क्रमांक ब हे अचूक उत्तर आहे. वर्गातील चर्चेमध्ये शिक्षकाची भूमिका काय असावी? मार्गदर्शक, हुकुमशहा, प्रेक्षक, माहिती देणारा. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक
मार्गदर्शक. तर आधुनिक शिक्षणात शिक्षक हा ज्ञानाचा स्रोत नसून तो विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शक आहे आणि म्हणून शिक्षकाची भूमिका मार्गदर्शक म्हणून असली पाहिजे. प्रश्न 10वा, बुद्धिमत्ता ही उपजत क्षमता आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, असे मानणारे कोण? तर लक्षात घ्या, महत्त्वाचा प्रश्न आहे 10वा. बुद्धिमत्ता ही उपजत क्षमता आहे. तर याचा ऑप्शन गार्डनर, पिने, टर्मन किंवा सर्व. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे टर्मन. तर ऑप्शन क्रमांक क हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. बुद्धिमत्ता ही उपजत क्षमता असल्याचे प्रामुख्याने लुईस टर्मन असं या शास्त्रज्ञाचं नाव आहे. तर यांनी आपल्या संशोधनातून स्पष्ट केलेलं आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक क हे अचूक उत्तर आहे. 11वा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाची सर्वोत्तम पद्धत कोणती? मूल्यमापन विद्यार्थ्यांचं करायचं आहे, तर याच्यामध्ये चांगली आणि सर्वोत्तम पद्धत शोधायची आहे. एक आहे तोंडी, लेखी, सातत्यपूर्ण, सर्वकष किंवा गृहपाठ. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, सातत्यपूर्ण सर्वकष. कारण का, केवळ लेखी परीक्षा आणि तोंडी परीक्षा जर घेतल्या तर या परीक्षेमध्ये केवळ लेखी परीक्षेमध्ये रिटर्नचे स्किल कळतात, तोंडी परीक्षेमध्ये तोंडी मार्क कळतात. तर लक्षात घ्या, सातत्यपूर्ण आणि सर्वकष जर मूल्यमापन केलं तर केवळ लेखी परीक्षेवर आणि तोंडी परीक्षेवर अवलंबून न राहता विद्यार्थ्यांच्या सर्व बाजूंचे मूल्यांकन म्हणजे त्याला सर्व स्किल अवगत झालेत की नाही हे कळण्यासाठी नियमित वेळेत म्हणजे प्रत्येक वेळी आणि सर्व बाजूने केलेलं मूल्यमापन म्हणजे सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन. तर ही सर्वोत्तम पद्धत आहे. प्रश्न 13वा, वर्गात गोंधळ होत असल्यास शिक्षकाने काय करावे? ओरडावे, बाहेर काढावे, कारणाचा शोध घ्यावा, दुर्लक्ष करावे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, कारणाचा शोध घ्यावा. कारण का, वर्गात गोंधळ का होतोय हे जाणून घेऊन त्यावर उपाय शोधणे हे शिक्षकाचे कौशल्य आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक क हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14, अध्यापनाचे मुख्य ध्येय काय? परीक्षा पास करणे, ज्ञान देणे, संस्कार करणे, व्यक्तिमत्व विकास. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, व्यक्तिमत्व विकास. कारण का, शिक्षणाचे अंतिम ध्येय केवळ ज्ञान देणे नसून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास करणे हे आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक ड हे अचूक उत्तर आहे. आता अध्यापन पद्धतीमध्ये सगळ्यात महत्त्वाची पद्धत आहे उद्गामी पद्धती. तर इंडक्टिव्ह मेथडमध्ये काय असतं, तर लक्षात घ्या, उदाहरणाकडून नियमाकडे, नियम ते उदाहरण, नियम ते सूत्र, सूत्र ते उदाहरण. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, उदाहरण ते नियम. तर उद्गामी अध्यापन पद्धती म्हणजे शिक्षक शिकवतेवेळी सर्वप्रथम उदाहरणं देतात आणि त्याच्यानंतर नियम शिकवला जातो. उदाहरणार्थ न्यूटनचे नियम असतील तर न्यूटनने कोणते शोध लावले तर याची उदाहरणं दिली जातील आणि त्याच्यानंतर न्यूटनचे गतिविषयक जे नियम आहेत किंवा ग्रॅव्हिटीचे नियम आहेत ते शिकवले जाणार आहेत. तर अशा प्रकारे ऑप्शन क्रमांक अ हे अचूक उत्तर आहे. मानसशास्त्र म्हणजे काय? सगळ्यांना माहिती पाहिजे. ऑप्शन क्रमांक अ, आत्मविज्ञान, मनाचे विज्ञान, वर्तनाचे विज्ञान, जाणीवेचे विज्ञान. तर लक्षात घ्या, मानसशास्त्र म्हणजेच वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र असं म्हटलं जातं. सर जॉन वॅटसन यांनी ही डेफिनेशन केली आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक अ हे अचूक उत्तर आहे. सुरुवातीला आत्म्याचा अभ्यास करणार होतं, मनाचे आणि जाणीवेचा अभ्यास करणार होतं, परंतु आता नवीन जी प्रचलित व्याख्या आहे तर यामध्ये वर्तनाला महत्त्व देण्यात आल्यामुळे मानसशास्त्र हे वर्तनाचे शास्त्र मानले जाते. 17वा प्रश्न, बालकाचा विकास कशावर अवलंबून असतो? याच्यामध्ये वंश, वातावरण, वंश आणि वातावरण आणि काहीही नाही. प्रश्न जो 17 आहे तर याच्यामध्ये लक्षात घ्या, अनुवंश आणि वातावरण म्हणजे जीन्स आणि क्लायमेट यावर विद्यार्थ्याचा विकास अवलंबून असतो. लक्षात घ्या, विकास ही व्यापक संकल्पना आहे आणि याच्यामध्ये जे पर्याय दिले आहेत त्याच्यामधील ऑप्शन क्रमांक क हे अचूक उत्तर आहे. कारण का, बालकाचा विकास वंश, त्यानंतर आणि त्याने दिलेल्या आणि त्याची ज्या वातावरणामध्ये वाढ केली होते तर या दोघांचा परिणाम बालकावरती होत असतो. प्रश्न 18वा, अहम म्हणजेच इगो ही संकल्पना कोणी मांडली? लक्षात घ्या, संकल्पना कोणी मांडली? तर ऑप्शन क्रमांक अ, फ्रॉइड, ऑप्शन क्रमांक ब, युंग, ऑप्शन क्रमांक क, ॲडलर, ऑप्शन क्रमांक ड, थॉर्नडाईक. लक्षात घ्या, 18व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे
ऑप्शन क्रमांक फ्रॉइड. तर सिग्मंड फ्रॉइड हे या शास्त्रज्ञाचं नाव आहे. यांनी मनस्थितीचे विश्लेषण करताना लक्षात घ्या ईड, इगो, अहम आणि सुपर इगो या संकल्पना मांडलेल्या आहेत. तर सिग्मंड फ्रॉइड या शास्त्रज्ञाचं नाव आहे. त्यांनी इगो ही संकल्पना मांडलेली आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक हे अचूक पर्याय आहे. 19वा मानसिक वय मेंटल एज ही संकल्पना कोणी दिली? टर्मन, स्टर्न, बिने किंवा वेक्सलर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बिने. तर अल्फ्रेड बिने ह्या शास्त्रज्ञाचं नाव आहे. यांनी मानसिक वयाची संकल्पना मांडली ज्याचा वापर बुद्ध्यांक IQ काढण्यासाठी केला जातो. लक्षात घ्या मानसिक वय म्हणजे मेंटल एज या संकल्पनेसाठी जे अल्फ्रेड बिने आहेत यांचं योगदान महत्त्वाचं आहे. कारण का यांनी मानसिक वयाची संकल्पना मांडलेली आहे. कारण का IQ काढण्यासाठी त्याचा वापर केला जातो. 20वा प्रश्न आहे सृजनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी जी आहे तर याचा संबंध कशाशी आहे? बुद्धी, अबकारी विचार, स्मरणशक्ती किंवा शिस्त. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अबकारी विचार. तर याच्यामध्ये सृजनशील व्यक्ती विविध मार्गांनी विचार करते. याला लक्षात घ्या म्हणून तिचा संबंध अबकारी विचारांशी आहे. ही महत्त्वाची संकल्पना आहे अबकारी विचार. ऑप्शन क्रमांक हे अचूक उत्तर आहे. प्रश्न 21वा प्रेषक, सेंडर आणि प्राप्तकर्ता रिसिव्हर यांच्यातील प्रक्रिया म्हणजे काय? शिक्षण, संदेशवहन, त्याला कम्युनिकेशन असे देखील म्हणतात, अध्यापन आणि मूल्यमापन. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सेंडर आणि रिसिव्हर. तर याला संदेशवहन ही प्रक्रिया म्हटलं जातं. तर याचं कारण लक्षात घ्या की माहितीची देवाणघेवाण होणे म्हणजेच लक्षात घ्या संदेशवहन होय. त्याच्यानंतर प्रश्न 22वा किशोरवयीन मुलांच्या समस्या कशा असतात? त्याच्यामध्ये मानसिक, शारीरिक, सामाजिक आणि वरीलपैकी सर्व. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तर वयीन जे मुलं आहेत तर याला मानसिक, शारीरिक आणि सामाजिक अशा सर्व प्रकारच्या समस्या असतात. म्हणून ऑप्शन क्रमांक हे बरोबर आहे. अध्ययनावर परिणाम करणारा घटक कोणता? अभिरुची, प्रेरणा, सराव किंवा सर्व. तर लक्षात घ्या यामध्ये देखील जे ऑप्शन आहेत ते सर्वच बरोबर आहेत किंवा अभिरुची आवड असणे गरजेचं आहे, प्रेरणा आवश्यक आहे आणि सराव देखील आवश्यक आहे आणि या सगळ्या गोष्टी अध्ययनावरती परिणाम करतात. प्रश्न 24वा बालकांचा सर्वांगीण विकास म्हणजे काय? शारीरिक, मानसिक किंवा आध्यात्मिक. तर येथे देखील ऑप्शन सगळेच बरोबर आहेत किंवा बालकाचा सर्वांगीण विकासमध्ये शारीरिक विकास देखील येतो, मानसिक देखील येतो, आध्यात्मिक देखील येतो. म्हणून ऑप्शन क्रमांक हे अचूक पर्याय आहे. इन्साइट लर्निंग कोणी मांडले? लक्षात घ्या इन्साइट लर्निंग ही संकल्पना जी आहे तर याच्यामध्ये कोहलर, पॅव्लव, त्यानंतर स्किनर आणि त्यानंतर थॉर्नडाईक. तर इन्साइट लर्निंग ही संकल्पना कोहलर यांनी मांडलेली आहे. कारण का लक्षात घ्या की जो 25वा प्रश्न आहे तर याच्यामध्ये सुलतान जो चिंपांजी माकड आहे तर सुलतान नावाच्या चिंपांजी माकडावरती या प्रकारच्या माकडावरती लक्षात घ्या कोहलर शास्त्रज्ञ आहे यांनी प्रयोग केला आणि इन्साइट म्हणजेच अंतर्दृष्टी उपपत्ती जी आहे ती कोहलरने मांडलेली आहे. म्हणजेच लक्षात घ्या एका माकडावरती प्रयोग केला आणि त्या माकडाने प्रयत्नांतून अन्न मिळवलं आणि त्याच्यावरती ही उपपत्ती आधारित आहे आणि म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कोहलर. तर मानसशास्त्र असेच आहेत, प्रत्येकाने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच प्रेरणा, मोटिवेशन असं म्हटलं जातं. किती प्रकारची असते? 2, 3, 4 किंवा 5. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की ऑप्शन क्रमांक प्रेरणा ही 2 प्रकारची असते. मोटिवेशन एक म्हणजे आंतरिक आणि दुसरी आहे बाह्य. तर अशा प्रकारचे 2 प्रेरणेचे प्रकार पडतात. प्रश्न 27वा विस्मरण फॉरगेटिंग का होते? सराव नसल्यामुळे, अटेन्शन नसल्यामुळे, दोन्ही किंवा नाही. तर लक्षात घ्या या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कारण का विसरणे तर एकतर तुमचा जर सराव नसेल तर याच्यामुळे विस्मरण होतं आणि लक्ष अवधान नसेल तर ही जे विस्मरण प्रक्रिया आहे ती होत असते. म्हणून ऑप्शन क्रमांक हे अचूक पर्याय आहे. 28वा प्रश्न मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोठे स्थापन झाली? हा महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये जर्मनी, अमेरिका, भारत किंवा रशिया. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक जर्मनी. तर विल्यम वुंट याने 1879 साली
1879 साली लक्षात घ्या विल्यम वुंड शास्त्रज्ञ आहे 1879 साली. जर्मनीमध्ये लिप्झिग हे विद्यापीठ आहे, तर या विद्यापीठामध्ये मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा सुरू झालेली आहे. लक्षात घ्या महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर नॅचरलिझम म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जर्मनी. नॅचरलिझम या लक्षात घ्या नॅचरलिझम जी संकल्पना आहे याचा समर्थक कोण? रुसो, प्लेटो, ॲरिस्टॉटल किंवा जॉन डुई. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे नॅचरलिझम जी संकल्पना आहे, तर याच प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ रुसो. कारण का निसर्गवादाचे जनक नॅचरलिझम जी संकल्पना आहे रुसो यांना ओळखलं जातं, म्हणून यांचं समर्थक आहेत रुसो. मुलांच्या अभ्यासात रस वाढण्यासाठी काय करावे? बक्षीस देणे, भीती दाखवणे, सोपे करणे, मनोरंजनात्मक करणे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड. कारण का बक्षीस देणे फक्त योग्य नाही आहे, योग्य आहे पण प्रत्येक वेळी बक्षीस देणे योग्य नाही आहे. भीती दाखवणे सुद्धा चुकीचं आहे. सोपे करणे बरोबर आहे, पण याच्यापेक्षा प्रभावी ऑप्शन आहे मनोरंजनात्मक करणे, अध्यापन हे देखील महत्त्वाचं आहे, जेणेकरून विद्यार्थी अभ्यासामध्ये रुची दर्शवतील आणि रस त्यांचा वाढेल. प्रश्न 31वा ऑपरेशन ब्लॅकबोर्ड हा प्रश्न वारंवार येतोय कशासाठी? प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च शिक्षण, तांत्रिक शिक्षण. तर लक्षात घ्या ब्लॅकबोर्ड जी ही मोहीम आहे आपण पाहतच आहोत, प्राथमिक शिक्षण या ठिकाणी वापरली जाते. तर ऑपरेशन ब्लॅकबोर्ड अंतर्गत प्राथमिक शाळांमध्ये किमान सुविधा उदाहरणार्थ फळा असेल किंवा इतर शैक्षणिक साहित्य असतील यांची उपलब्धता करण्याच्या दृष्टीने हे मिशन लागू करण्यात आलेलं होतं. कोठारी आयोग कोणत्या वर्षी नेमला? आपण यापूर्वीच पाहिलेला आहे 1964, 1952, 1968, 2009. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ. कोठारी आयोग शिक्षण जो आयोग आहे डॉक्टर DS कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली 1964 साली लक्षात घ्या कोठारी आयोग नेमण्यात आला होता. शिक्षणाचा हक्क कायदा RTE सगळ्यांना माहिती पाहिजे. हा जो कायदा आहे कधी लागू झाला? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. हा जो कायदा आहे 2009, 2010, 2011, 2005. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 2010. तर लक्षात घ्या शिक्षणाचा RTE जो कायदा आहे तो कायदा 2009 मध्ये संसदेमध्ये मंजूर करण्यात आला आणि त्याच्यानंतर 1 एप्रिल 2010 मध्ये हा कायदा लागू झालेला आहे. युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे? पॅरिस, न्यूयॉर्क, लंडन किंवा जिनेवा. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पॅरिस. तर युनेस्कोचं जे मुख्यालय आहे पॅरिस म्हणजेच फ्रान्स येथे आहे. प्रश्न 35वा NCTEचे मुख्यालय जे मुख्य कार्य आहे ते काय आहे? याच्यामध्ये शाळा तपासणे, शिक्षक शिक्षण नियम, त्यानंतर अभ्यासक्रम किंवा निकाल. तर याचबरोबर सगळ्यात याचं आन्सर महत्त्वाचं जे आहे तर यामध्ये शिक्षक शिक्षण नियमन म्हणजेच NCTE म्हणजेच नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन ही जी संस्था आहे तर शिक्षक शिक्षण संस्था आहे, याच्यामध्ये अभ्यासक्रमांचे नियमन देखील होत असते. तर अशा प्रकारे आपण आज महत्त्वाचे शिक्षक अभियोग्यता महत्त्वाचे प्रश्न सराव पाहिले. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. BEd CET संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये.